चंद्रशेखर गोखले लिखित ललित. चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं. तशी नोटीसच आली. तशी नांती बिराडं कमीच होती. बाकी बंद दारांना कुलपच जास्त होती. ती लग्न होऊन या चाळीत आली तेव्हा चांगली गजबजलेली चाळ होती ही. हिला कधी अशी अवस्था प्राप्त होईल असं वाटलंच नव्हतं. हिचंही नांतं घर होतं. एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालतं झालं. रेशन कार्डावरची नावं कमी झाली. शेवटी कपाळावरचं कुंकूही उतरलं आणि एक दिवस ही एकटी उरली. दगड विटांची चाळ टेकीस आली, पण ही अशीच ठाम, सगळं पचवायला तयार असल्यासारखी. दिवस रात्र तिला सगळं सारखंच. किती वेळा घरातला दिवाही लावायची नाही रात्री. स्वतःची परीक्षा घ्यायची. बघूया हे घर आपल्या किती ओळखीचं आहे असं म्हणत अंदाजानं घरात चालायची. मोजकं सामान होतं. गरजा कमी करत आणल्या होत्या. सुखदुःखसुद्धा कमी करत आणली होती. भूक तहानेवर संयम राखला होता, पण जगण्यात निराशा नव्हती. मोडकळीस आलेल्या चाळीच्या वरांड्यात कधीचा लावलेला चिनी गुलाब तगला होता. फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची. 4-2 दिवसांनी एखादं फूल यायचं. ते कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तसबिरीला मनापासून व्हायची. एक उदबत्तीचा पुडा 6 महिने पुरायचा, कारण फार सुगंधही सोसायचा नाही. एक उदबत्ती 4-4 दिवस चालायची. नोटीस पाठवण्यापुरती लोकांच्या ही चाळ लक्षात होती. गेली 4 वर्ष पावसाळा आला की नोटीस डकवायला वॉर्ड ऑफिसमधली माणसं यायची. तळमजल्यावर लॉन्ड्री होती. तो भैया मग त्यांच्याशी बोलायचा. तेवढाच काय तो संवाद ह्या चाळीत ऐकू यायचा. नाही म्हणायला कुठूनसा एक बोका रोज हिच्या हातची पोळी खायला यायचा. त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळी लाटायची. त्याचा हिस्सा तो खाऊन जायचा. खाऊन झालं की वळूनसुद्धा बघायचं नाही. आपण चाळ सोडल्यावर त्याचं कसं होणार हीच चिंता तिला लागून राहिली होती. जणू काही हिच्या घरच्या एका पोळीवरच तो जिवंत होता. मांजराची जात टणाटण उड्या मारत कुठे कुठे जात असेल. त्यासाठी मांजराची जात कशाला हवी? माणसं काय वेगळी बघतात? टणाटण उड्या मारताना दिसत नाहीत, पण त्यांनाही 10 दिशा खुल्या असतात. हीच एक अशी होती जी या चाळीशी बांधली गेली होती. यावेळी नोटीस घ्यायला सुद्धा ती एकटीच होती. लॉन्ड्री बंद होऊन 2 महिने झाले होते. सकाळपासून रिपरिप पाऊस सुरूच होता. त्यात नोटीस घेऊन माणूस आला. त्याने सवयीने नोटीस तळमजल्यावर ढकवली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून वर आला. म्हणाला, तुम्ही मुदतीचा अर्ज करू शकता. मी सांगेन साहेबांना. तिला मुदत ह्या शब्दाचाच उबग आला. पावसाने आधीच एक दमट तवंग वास्तूला चढला होता. तिच्या अंगावरचे कपडेही ओलसरच होते. त्यांना पूर्ण सुकवायला वावच नव्हता. स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लावून घेतलेली. घरात कोंडला गेलेला अंधारही ओलसर भासला. तिला मुदत नको वाटली. म्हणाली, मी सोडते चाळ. तुम्ही तुमची कारवाई करा. जाणार कुठे हा प्रश्न मनात सतत तसाच दामटवत तो कारकून चालता झाला आणि जाग आल्यासारखी ही कामाला लागली. पावसाची रिपरिप चालूच होती. कधीची कुठेशी ठेवलेली छत्रीही हाताशी लागेना, पण तरी साठवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली.
आणि 2 ताज्या भाज्या, नारळाची कवट, गव्हाचं ताजं पीठ, तूप, रवा, वेलदोडा, जे जे सुचेल ते ती घेऊन आली. 4 ठाव स्वयंपाक केला. गजाननाच्या पुसट तसबिरीला नैवेद्य दाखवला. तसाच त्या अंधारलेल्या वास्तूलाही दाखवला. म्हणाली, आता आपला ऋणानुबंध संपला. मी तुला जपलं की तू मला सांभाळलंस माहिती नाही, पण आता पुरे. जिथे कधी काळी 6-7 जणं अक्षरशः मांडीला मांडी लावून जेवायला बसायचे, तिथे ती आज एकटी बसली आणि यथेच्छ चवीनं जेवली. कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहिती नव्हतं. ती जेवत असताना तो रोजचा बोक्का आला. तिने त्यालाही आज ताटलीत पोळी वाढली, पोळीवर तूप वाढलं. तोही पंक्तीला बसल्यासारखा तिच्याबरोबर पोळी खात बसला. जेवणं आटपली. तिने वेळ न घालवता आवराआवर केली. जे काही सामान होतं ते खाली नेऊन ठेवलं. गादीसकट पलंग एकाला देऊन टाकला. दुधाच्या घोटासह दूध, ताकाचं फडताळं दुसऱ्याला दिलं. घरातले कांदे, बटाटे, बेसन, तांदूळ असंच वाटलं. एक खुर्ची होती, ती मोडली होती. तिला कुणीही हात लावेना. आणि वरांड्यातला चिनी गुलाब, त्याकडे कुणाचं लक्ष जाईना. मग वारीला तुळस घेऊन जातात तशी ती त्या चिनी गुलाबाची कुंडी घेऊन निघाली. खांद्यावर फक्त यजमानांनी कधीची आणलेली पर्स होती. अंगात तिच्या आईचा जपून ठेवलेला स्वेटर. आपण उघड्यावर आलोय याची जाणीव तिला व्हायची होती. तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता. झपाझप चालून तिला तो ओळखीचा परिसर ओलांडायचा होता. परिसर तिच्या ओळखीचा होता, पण तिला ओळखणारं कोणी नव्हतं. घरातून बाहेर पडायचं तिनं कधीच सोडलं होतं. तिला कोण ओळखणार? पण बघते तर तो बोका निमूट तिच्याबरोबर काही अंतर ठेवून चाललेला. त्याला बघून ती थबकली. आता हा कुठे येतोय आपल्याबरोबर? आपण कुठे जाणार हे आपल्यालाच माहिती नाही. आणि हा, ती स्वतःच्या विचारात अशी गुरफटत असताना एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडीतून एक तरुण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला. कोणाला आशीर्वाद देऊनसुद्धा तिला बरीच वर्ष झाली होती. ती चाचरली. तू मला ओळखतोस? तिने आश्चर्याने विचारलं. तो छानसा हसत म्हणाला, म्हणजे काय, आपण एका चाळीतले. तिला हसायला आलं. तोही तिचे भाव ओळखून हसला. म्हणाला, मी तुमच्याकडेच निघालो होतो. माझ्याकडे? तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, हो, आम्हाला जरा सोबतीची गरज आहे. माझी बायको प्रेग्नंट आहे आणि माझं फिरतीचं काम. कोणी अनुभवी व्यक्ती घरात असेल तर मला तितकाच आधार. तुम्ही यायला तयार झालात तर मी माझं भाग्यच समजेन. आधार म्हटल्यावर तिला आपण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी. तिच्या होकाराची वाट न बघता त्याने गाडीचं दार उघडलं. तिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून आपल्याकडे घेतली. तो आगाऊ बोका आधीच टुणकन उडी मारून गाडीत बसला. ती त्याला आरे आरे म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला, हा आपलाच बोका आहे. ती चकित झाली. तिला त्याविषयी बोलायचं होतं, पण इच्छाच होईना. नियतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली आणि तो बोलायला लागला. म्हणाला, मावशी म्हटलं तर चालेल ना? आवडेल का? तर मी शंतनू जठार. माझी आई शिक्षिका होती. तिचं जनार्दन जठारांशी लग्न झालेलं नव्हतं, पण तरीही तिने मला जन्म दिला. जनार्दन जठार ह्या चाळीचे मालक. त्यांनी आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली. माझ्या जन्माच्या वेळी आई एकटी होती. तेव्हा तुम्ही
तुमच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध आईच्या मदतीला आलात आणि थोडके नाही तर 6 महिने तिची काळजी घेतली. पुढे काकांच्या कायदेशीर पत्नीनं आक्षेप घेतल्यावर आम्हाला ही चाळ सोडावी लागली. पण आई तुम्हाला कधी विसरली नाही. शेवटपर्यंत तुमची आठवण काढून ती हात जोडायची. म्हणायची, त्या माऊलीच्या उपकारातून कशी मुक्त होणार आहे कोणास ठाऊक. पण माझी देवाला प्रार्थना आहे, त्या माऊलीला सांभाळ, त्या माऊलीला सांभाळ. तो बोलत असताना तिचं बोक्याकडे लक्ष गेलं. तो जवळकीनी तिला बिलगला होता. त्याच्या नजरेत ओळख होती, संवाद होता. पहिल्यांदा तो चाळीत आला तेव्हा तर तो तसा इवलासा जीव होता. पण तेव्हाही तो तिला असा बिलगला नव्हता. तिला त्याविषयी बोलायचं होतं, पण जमलंच नाही. तिला अचानक भरून आलं, पण रडायची तिला सवय नव्हती. तिने नेहमीप्रमाणे श्वासासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेव्हाच आभाळ ऊर फाटल्यासारखं धुवाधार बरसायला लागलं आणि एका टुमदार बंगल्याशी गाडी थांबवत शंतनू म्हणत होता, मावशी, आपलं घर आलं.